brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। बीडच्या जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणी आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागलेले आहेत। त्यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट केलेलं आहे किंवा आरोप केलेला आहे। त्यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडलेला होता। आम्हाला न्याय पाहिजे। माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत, ते काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी आक्रोश व्यक्त केलेला आहे, तुमची काय मागणी? सर, माझी मागणी एवढीच होती की आज त्यांच्यावर FIR पाठवून पण 40 दिवस झाले आणि बेल रिजेक्ट होऊन पण आज 15 दिवस झालेत, तरी पण अजून पोलिसांनी त्यांच्यावर म्हणजे अटकेची काहीच कारवाई केलेली नाही। आणि जरी आम्ही फॉलोअप घ्यायला गेलो तरी लोकेशन भेटत नाही, अजून भेटलेलं नाही। असं 15 दिवस आम्हाला त्यांनी खेळवलं, त्यामुळे आज आम्हाला उपोषणासाठी सुद्धा बसावं लागलं। सर, काय मागणी मागणी होते की आरोपीला तात्काळ अटक करावी। पण ते म्हणजे 20 तारखेला निवेदन दिलं होतं, 4 दिवसाचा पिरियड दिला होता, तर नंतर काल सुद्धा निवेदन देऊन गेलो। त्यांनी सांगितलं होतं 1 वाजेपर्यंत करू, पण आज पण झालं नव्हतं, त्यामुळे उपोषणाला बसावं लागलं। मग आपण एकंदरीत पाहायला गेलं तर बीडमध्ये बघतोय तुम्ही रोगाचं उपोषण करावं लागतं, तुमच्या घरातला पुरुष गेलेला आहे, तुमचा रोग कुणाकडे आहे? नेमकी कशामुळे सगळी कारवाई होत नाही? सर, याचं सरळ आहे की आरोपीला पाठीशी घालते पोलीस प्रशासन, कोर्ट पाठीशी घालते किंवा GST विभाग पाठीशी घालतोय। कारण की आम्हाला अशी माहिती भेटली की तो जालन्याला मेडिकल रजेवर तो बाहेर आहे आणि पोलीस पण कारवाई करत नाहीत। मग तो रजेवर पण आहे आणि कारवाई पण नाही, सस्पेंड ऑर्डर सुद्धा ऑफिसमधून काढलेली नाही आणि पोलीस पण इकडून म्हणतात की फरार आहे। मग तो असं मोकाट फिरतोय ना आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा बाहेरून। मात्र ज्या पद्धतीनं त्यांची सुसाईड नोट असेल किंवा इतर काही साहित्य असेल, तुम्ही वारंवार मागणी केलेली होती की ते आम्हाला मिळालं पाहिजे किंवा खरोखर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं गेलेलं आहे की तुम्हाला देण्यात आलेलं आहे का? पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला सहकार्य होतंय का? हो सर, सुसाईड नोट वाचायला दिली होती, पण आम्हाला त्याचा फोटो किंवा असं काही भेटलेलं नाही, कारण की देता येत नाही असं सांगितलं। पण त्याच्यावर म्हणजे पोलिसांनी सपोर्ट केला, पण आम्हाला अपेक्षा होती की बेल फेटाळल्यानंतर त्यांनी म्हणजे आम्हाला शब्द दिला होता दराडे सरांनी की बेल फेटाळल्यानंतर 2 दिवसात मी अटकेत घेतो। त्याच्यानंतर मी 13 दिवस वेट केला, पण त्यांनी काही ऍक्शन घेतल्यामुळे आज उपोषणाला बसावं लागलं। आता तुम्ही उपोषण सोडलेलं आहे, तुमच्या उपोषण स्थळाचा मंडप देखील हटवण्यात आला, तुम्हाला देखील इथं उपोषण करू नका सांगण्यात आलं, नेमकी त्या दरम्यान काय घडलं होतं? नाही सर, ते आता उपोषणासाठी आम्ही बसलो होतो तेव्हा माझ्यासोबत लहान मुलं होते आणि माझे नातेवाईक, त्याच्यातले 70% लोक BP शुगरचे पेशंट होते आणि ऊन असल्यामुळे आम्ही तिथं एक मंडप टाकला होता। पण त्यांनी तिथं डायरेक्ट आम्हाला येऊन सांगितलं की हा मंडप हटवा, तुम्हाला एक तर बसता येत नाही आणि तो मंडप नाही हटवला तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू। म्हणजे आम्ही आलोय न्याय मागायला आणि ते आमच्यावरच म्हणते की तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल। ह्याचा अर्थ तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय, त्याच्यावर काहीच ऍक्शन नाही आणि आम्ही न्याय मागतोय आणि त्याच्यावर आमच्यावरच गुन्हा दाखल करणार आहे, अशी म्हणजे अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून नव्हती आम्हाला। तुमचं प्रकाश आंबेडकर यांचं बोलणं झालेलं आहे फोनद्वारे, या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा करू म्हटलेला आहे। या प्रकरणामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर SIT जे असेल किंवा वरिष्ठ तपास झाला पाहिजे का? तुमची तशी मागणी आहे का? हो सर, ह्याच्यात आरोपीला अटक करून SIT स्थापन करून एक चांगला IPS अधिकारी देऊन या सखोल गुन्ह्याची तपासणी केली गेली पाहिजे। मात्र तुमचा रोग एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच खात्यामध्ये आहे, जे GST विभागातील वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना पाठीशी घालतात असं तुमचा आरोप आहे पोलीस प्रशासनावरती। या संदर्भात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा काही लोकप्रतिनिधींना तुम्ही भेटणार आहात का जाऊन होता? हो सर, मी मागणी म्हणजे भेटून पण आलेली CM सरांना, हे निवेदन दिले, तिथून ऍप्लिकेशन येऊन सुद्धा ऍक्शन घेतली गेली नाही। सर, असू शकतो राजकीय नेत्यांचा असू शकतो किंवा त्यांच्या वरिष्ठ GST विभागांचा असू शकतो वाचवण्यासाठी। कारण की सर, साध्या गुन्ह्यातील आरोपी हे 2 दिवसात अटक करू शकतात, तर 15 दिवस आरोपी का सापडत नाही असं कुठं? मग तो त्याच्यावर सिद्ध होतोय की तो अट्टल गुन्हेगार आहे, तो एवढा फरार पोलिसांना सापडत नाही, पोलिसांना चॅलेंज केल्यासारखा तो फरार आहे ना आज। किंवा मग जर सापडत असेल तर मग त्यात पोलीस पाठीशी घालतात त्याला। तपासी अधिकारी असल्यानंतर काय म्हणणं आहे का? तपासी अधिकारी बाळराजे दराडे यांचं म्हणणं आहे का? नाही सर, आता सरांनी सोमवारपर्यंत तर वेळ दिला आम्हाला की सोमवारपर्यंत अटक करू, तर सोमवारपर्यंत अटक नाही केली तर आम्ही डबल हायवे रस्ता रोको करून डबल आंदोलन करणार आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या दिवशी संपूर्ण प्रकार घडला गेला त्याच्यावर काही बोलणं झालेलं होतं का? वारंवार टॉर्चर केलं जाते किंवा काही तुमच्याकडे तक्रार केलेली होती का त्यांनी? हो सर, ते वारंवार म्हणजे फाटेचं नाव घेऊन तर घरात म्हणजे नियमितच चालू होते की फाटे ताण देतोय, ड्रेस देतोय माझ्यावर, म्हणजे असं मला टॉर्चर होते मेंटली हे ते, आणि 2 दिवसापासून जास्तच अस्वस्थ होते ते घरात। तुमचं उपोषण तुम्ही मागे घेतलेलं आहे, पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काय आश्वासित करण्यात आलंय?
सर आज अशीच उपोषण मी त्यांनी मला 5 दिवसाचा वेळ दिलाय सोमवारपर्यंतचा, की सोमवारपर्यंत आम्ही त्याला अटक करू त्या गोष्टीवर आणि त्याचे बँक खाते होल्ड करण्यात यावेत आणि त्याची प्रॉपर्टी सील व्हावी आणि त्याची सस्पेन्शन ऑर्डर काढण्यात यावी. या गोष्टीवर आज मी उपोषण मागे घेतलेले. पण हे जर नाही झालं सोमवारपर्यंत या गोष्टी, तर मी सोमवारी मोठं आंदोलन घेणार, रस्ता रोकोचं आंदोलन घेऊन आत्मदहनाचा इशारा देणार. नक्कीच जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी आपल्या गाडीमध्ये आत्महत्या केली. मात्र कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की आत्महत्या नसून हत्यास प्रवृत्त केलेला आहे किंवा हत्या केलेला आहे, थेट आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे. संबंधित जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी फाटे हेच याला दोषी आहेत. त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि पोलीस फाटे नामक आरोपीला पाठीशी घालतात, थेट असा आरोप देखील त्यांच्या पत्नी यांनी केलेला आहे. आणि येत्या सोमवारपर्यंत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर टोकाचं भूमिका घेऊन आम्ही आंदोलन करू असं देखील त्यांनी इशारा प्रशासनाला दिलेला आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.